न्यायमूर्ती यशवंत वर्मा सध्या गंभीर प्रकरणात अडकलेले आहेत। आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांच्यावरती महाभियोग चालवण्याची प्रक्रिया होणार असल्याची केंद्र सरकारच्या सूत्रांनी माहिती दिली आहे। माहिती असेल, यशवंत वर्मा हे दिल्ली उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती होते। 14 मार्च 2025 रोजी त्यांच्या दिल्लीतील अधिकृत घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडली होती आणि जी काही रोकड जी होती ती जळालेल्या अवस्थेत सापडली होती। त्यानंतर या संदर्भात त्यांची चौकशी करण्याकरता 3 सदस्यीय समिती सुप्रीम कोर्टाने स्थापन केली होती आणि त्या समितीच्या अहवालाच्या आधारावरती सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी स्पष्ट केलं होतं की आपण राजीनामा द्यावा, अन्यथा महाभियोगाला समोर जावं। त्यानंतर त्यांचं स्थानांतरण जे आहे ते म्हणजे त्याची बदली जी आहे ती कोलकात्याच्या उच्च न्यायालयात करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे कोलकाता उच्च न्यायालयाचा त्यांनी नकार दिला, त्यानंतर त्यांची बदली जी आहे ती आता इलाहाबाद उच्च न्यायालयात करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे भारत सरकारच्या वतीने म्हणजे बहुमताची सरकार असल्यानं सत्ताधारी पक्षाचं बहुमत आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या वतीनं पहिल्यांदा अशा प्रकारे एखाद्या न्यायमूर्तीच्या बाबत महाभियोग आयोग म्हणजे सादर करण्यात येणार आहे। महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे महाभियोग दाखल करण्याकरता संसदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये साधारणतः 2/3 बहुमत असायला हवं आणि त्याच आधारावरती सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या विरोधाकडून या संदर्भात संसदेमध्ये, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये या दोन्ही सभागृहामध्ये महाभियोग सादर करण्यात येणार आहे। आपल्याला माहीत असेल की साधारणतः विरोधाकडून देखील या महाभियोगाच्या प्रस्तावाला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे न्यायमूर्ती वर्मा जे आहे ते सध्या गंभीर प्रकरणात अडकलेले आहे। मात्र न्यायमूर्ती वर्मा यांनी या सर्व प्रकाराला नकार दिला, त्यांनी हे सर्व आरोप जे आहे ते नाकारलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे महाभियोग जो असतो, जे त्याचा प्रस्ताव सादर करताना साधारणतः 3 व्यक्तींची निवड केली जाते। जेव्हा महाभियोगाचा प्रस्ताव येतो, महाभियोगाची कारवाई सुरू जाते। या संदर्भात 100 ज्या लोकसभेचे आणि 50 खासदार जे आहे हे राज्यसभेचे अशा यांच्या स्वाक्षरीचा हा प्रस्ताव असतो आणि या प्रस्तावानंतरच्या आधारावरती ज्या सभागृहात हा सर्वात प्रथम प्रस्ताव पारित होतो त्यानंतर तो दुसऱ्या सभागृहामध्ये पाठवला जातो पारित करण्याकरता। महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात जर बघितलं, दोन्ही सभागृहामध्ये जर हा प्रस्ताव पारित झाला तर त्यांच्यावरती म्हणजे न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरती गच्छंतीची कारवाई करावी लागेल। त्यांच्यावरती महाभियोगाच्या आधारे त्यांना गच्छंती करण्यात येईल। त्यांना महत्त्वाचं म्हणजे त्यांना न्यायमूर्तीचं पद सोडावं लागेल। पण आतापर्यंत इतिहासामध्ये अशा प्रकारची महाभियोगाचा प्रस्ताव पूर्ण होण्याची कुठल्याही प्रकारचा कारवाई पाहायला मिळत नाही आहे। महाभियोगाचे वेगवेगळे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे, पण ऐनवेळी त्या न्यायमूर्तींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे तो प्रस्ताव पूर्ण होऊ शकला नाही। महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात जे 3 सदस्यीय समिती असते, जे साधारणतः लोकसभेमध्ये जर प्रस्ताव सादर करण्यात आला तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वतीनं 3 सदस्यीय समिती स्थापण्यात येईल। त्यामध्ये जर बघितलं तर सर्वात प्रथम एक सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती एक त्यामध्ये असेल, त्यानंतर उच्च न्यायालयाचा एक न्यायमूर्ती असेल आणि एक तिसरा जो व्यक्ती असेल, जो व्यक्ती सर्वसामान्य किंवा असं म्हणता येईल की गणमान्य व्यक्ती असेल, त्यांच्या माध्यमातून ही 3 सदस्य समिती त्या संपूर्ण प्रस्तावाची चौकशी करतील। त्याच्या आधारावरती महाभियोगाची कारवाई पूर्ण करण्यात येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, यापूर्वी जर बघितलं एकमेव प्रस्ताव असा आहे ज्यामध्ये साधारणतः महाभियोगाचा प्रस्ताव पूर्ण दाखल झाला होता आणि त्यावरती चर्चा देखील झाली होती आणि ते पहिले अशा प्रकारचे न्यायमूर्ती होते जस्टिस व्ही रामास्वामी यांच्या विरोधात लोकसभेमध्ये हा जो महाभियोग प्रस्ताव आला होता त्याच्यावर चर्चा होऊन त्यांच्या विरुद्ध निर्णय घेण्यात आला होता। हा 1993 मध्ये निर्णय घेण्यात आला होता, हा त्यांच्या विरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला। मात्र हा जो प्रस्ताव आहे हा राज्यसभेत जरी पारित झाला पण लोकसभेत हा प्रस्ताव पारित होऊ शकला नाही, कारण की काँग्रेस पक्षाने या संपूर्ण मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला नाही आणि त्यामुळे 2/3 बहुमत त्या प्रस्तावाला मिळू शकलं नाही। महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर कोलकात्याचे जे जस्टिस आहे, न्यायमूर्ती आहे जज सौमित्र सेन यांच्या विरुद्ध देखील असे हे दुसरे न्यायमूर्ती आहे ज्यांच्या विरुद्ध 2011 मध्ये त्यांच्याविरुद्ध अनुचित व्यवहाराच्या प्रकरणामध्ये महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता, पण त्यानंतर तो महाभियोग प्रस्ताव पारित होऊ शकला नाही, तो चालू शकला
शकला नाही आणि त्यानंतर लोकसभेमध्ये बहुमताच्या चाचणीच्या पूर्वी साधारणतः त्यांनी राजीनामा दिला, त्यामुळे तो प्रस्ताव अडगळला. पण त्यानंतर जर बघितलं त्याच वर्षी सिक्कीममधील जे न्यायमूर्ती आहे जस्टिस PD दिनाकरन यांच्या विरुद्ध देखील महाभियोग प्रस्ताव आला होता, पण त्यानंतर देखील दिनाकर यांनी राजीनामा दिला, त्यामुळे देखील महाभियोग प्रस्ताव पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर 2015 मध्ये गुजरातचे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती JB पारदीवाला यांच्या विरोधामध्ये खास करून त्यांनी जातीगत टिप्पणी केल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्या विरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला होता. तो देखील महाभियोगाची प्रस्तावाची तयारी पूर्ण झाली, पण त्यांनी जी आपली टिप्पणी जी त्यांनी टीका केली होती ती त्यांनी परत घेतली, त्यामुळे त्यांच्यावरती महाभियोग प्रस्ताव चालू शकला नाही. त्यानंतर 2015 मध्येच मध्य प्रदेशचे उच्च न्यायालयाचे जस्टिस जे आहे SK गंगेल यांच्या विरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी करण्यात आली होती, पण त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा आरोप असं म्हणता येईल की ते आरोप सिद्ध होऊ शकले नाही आणि त्यामुळे महाभियोग प्रस्ताव चालू शकला नाही. त्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे आहेत जस्टिस CV नागार्जुन रेड्डी यांच्याविरुद्ध 2016 मध्ये आणि 17 मध्ये 2 वेळा महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला, पण ते प्रस्ताव जे मतं पाहिजे होते त्याला बहुमत पाहिजे 2/3 त्याला ते मतं न मिळाल्यामुळे तो महाभियोग प्रस्ताव पूर्ण होऊ शकला नाही. साधारणतः जर बघितला आपण तर लोकसभेमध्ये 100 खासदारांचं या प्रस्तावावरती स्वाक्षरी असायला हवी, तर राज्यसभेमध्ये 50 खासदारांची स्वाक्षरी असायला हवी आणि एक संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते. ज्या पद्धतीनं कायदा पारित होतो त्याच धर्तीवरती महाभियोगाची प्रस्ताव मांडला जातो, त्यावरती बहुमताची चाचणी घेतली जाते आणि 2/3 बहुमत असेल तरच तो प्रस्ताव पारित केला जातो. त्यानंतर जर बघितला आपण तर त्यावरती समिती स्थापन केली जाते, त्या संपूर्ण महाभियोग प्रस्तावाची जी चौकशी केली जाते आणि चौकशीचा जो अहवाल येतो त्या अहवालाच्या आधारावरती त्या न्यायमूर्तीवरती निर्णय घेतला जातो. अशा प्रकारचा महाभियोगाची प्रक्रिया असते. पण भारताच्या इतिहासामध्ये एकाही न्यायमूर्तींच्या विरोधामध्ये महाभियोगाचा प्रस्ताव पूर्ण होऊ शकला नाही. पण यावेळेस जर बघितलं न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधामध्ये खुद्द केंद्र सरकारच्याच वतीने प्रस्ताव आणण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे संपूर्णपणे बहुमत जे आहे हे सत्ताधारी पक्षाकडे आहे, राज्यसभेतही आहे आणि लोकसभेतही आहे. त्यामुळे हा महाभियोगाचा प्रस्ताव पूर्ण होता का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ रमेशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.